मेला अजून एक शेतकरी गेला, स्वतःच्या कर्माने गेला का ना कुणाला नसेल ना, तो फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला. कारण काय, पोरीचं लग्न होत नाही केली आत्महत्या, पोराला नोकरी लागत नाही केली आत्महत्या, शेतमालाला भाव नाही, कर्ज पिटत नाही केली आत्महत्या. एक वेळ ना जन्म किड्या मुंग्यांचा चालेल, पण शेतकऱ्याचा नको. कारण काय, तर कारण या सगळ्यांवरती एक चित्रपट आलाय, महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले. नमस्कार मित्रांनो, मी आकाश पवार, स्वागत आहे आपलं द स्काय मराठीवरती. मित्रांनो, महेश मांजरेकरांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. खरं तर खूप मी उशिरा या मूवीचा रिव्ह्यू करतोय, कारण पब्लिक पर्यंत हा चित्रपट अजून पोहोचलेला नाही. आपली मराठी लोक आपल्या मराठी चित्रपटांनाच पाहायला जात नाहीत. खरं तर अनेक चित्रपट आले, अनेक चित्रपट येऊन गेले, पण कधी चित्रपट येतात कधी जातात हे आपल्याला अजूनपर्यंत कळत नाही. कधी शुक्रवारी पिक्चर पडतो, कधी जातो. पण हा जो पिक्चर आहे ना, हा पिक्चर एकतर महाराजांवर आहे आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे. म्हणजे आजकालची लोक कशा पद्धतीनं कर्ज देतात शेतकऱ्यांना, आणि मग ते कर्ज जर नाही फिटलं तर कशा पद्धतीनं आपले शेतकरी आपल्याला सोडून जातात, म्हणजे ते त्यांचा जीव देतात. या पिक्चर मधली एक छोटीशी घटना म्हणजे मी तुम्हाला सांगतो. चित्रपटाची सुरुवात होते एका शेतकरी कुटुंबापासून. तो शेतकरी आत्महत्या करतो आणि शेतकरी आत्महत्या केल्यानंतर त्याची बायको जवळच असलेल्या विहिरीमध्ये जीव देते. त्या दोघांच्या देह समोर असताना त्यांची जी मुलं असतात त्यातली एक ती रखमा असते, ती रखमा महाराजांच्या फोटोकडे पाहून म्हणते, महाराज तुम्ही फक्त बघतच राहणार आहात की काहीच करणार नाही आहात? यासाठी केला होता का अट्टास? आणि मग खरी सुरुवात या चित्रपटाला होते. आणि स्वर्गलोकात शिवलिंगासमोर ध्यानास्थ बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गलोकातून डायरेक्ट पृथ्वी तलावर येतात आणि थेट ते रखमाच्या घरी जातात. आणि जी लोक कर्ज देणारी असतात, असे खूप प्रसंग आहेत. मी पिक्चरची स्टोरी सांगत नाहीये मित्रांनो, तुम्ही जाऊन पिक्चर थिएटरला नक्की बघा, आपला मराठी चित्रपट मोठा करा. कारण यांसारखे चित्रपट ही जी व्यथा मांडणारी गोष्ट आहे ना, जी शेतकऱ्यांची, खरं तर आता असं चाललंय की शेतकऱ्यांना शेतमालाच्या भावाला काही अर्थच राहिलेला नाही. शेतकरी मेहनत घेतात, कष्ट घेतात, पण शेतकऱ्यांचं जे त्यांचं कष्टाचं फळ आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे असे खूप लोक आहेत, ते लुबडायची कामं करतात. कर्ज दिल्यानंतर काही गोष्टी अशा होतात की शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसतो. मित्रांनो, हा चित्रपट शेतकऱ्यांवर आधारित आहे. मग आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज थेट स्वर्गलोकातून पृथ्वी तलावर येतात आणि कशा पद्धतीनं ते जे लोक असतात, जे वाईट वृत्तीचे आहेत, त्यांना जाब विचारतात, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल थेट डायरेक्ट ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा जातात. अशा काही गोष्टी चित्रपटात आहेत. तर नक्कीच तुम्ही तो चित्रपट पहा. पिक्चर खरं तर खूप भारी. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्र, या चित्रपटामध्ये अनेक आपले मराठी कलाकार आहेत, जे कलाकार तुम्हाला खरं सर जे विलनचं कॅरेक्टर केलंय सिद्धार्थ जाधवने, खरं तर पहिला फोटो पाहिल्यानंतर असं वाटलं होतं की हा सिद्धार्थ जाधव आहे. उस्मान खिल्लारी नावाचं जे कॅरेक्टर केलंय ना, खरंच अंगावर काटा येण्यासारखं. आणि जे महाराजांचे शब्द आहेत, वाक्य आहेत, महाराजांचे जे काही डायलॉग्स आहेत ना त्या चित्रपटामध्ये, मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कॅरेक्टर ज्यानं केलं आहे सिद्धार्थ बोडक्याने, खरं तर ती व्यक्तिरेखा त्यानं पूर्णपणे स्वतःमध्ये उतरवून घेतली. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर आला त्यानंतर असं वाटलं की सिद्धार्थ सर या चित्रपटात महाराजांची भूमिका करतायत. मग ते एवढं फील नाही आला, एवढं अरे म्हटलं काहीतरी बनवलंय. पण जेव्हा हा चित्रपट पाहिला ना, खरंच तो चित्रपट पाहताना जे डायलॉग्स केलेत ना महाराजांचे, ते पाहून अंगावरती काटा येतो. ते पूर्ण चित्रपटात ज्या भाषेत बोलतात, ज्या पद्धतीनं चालतात, खरं तर असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आहेत. आणि मित्रांनो, पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची जी एंट्री दाखवली ना, आणि ती रखमा, त्या रखमाची जी परिवार आहे, जी फॅमिली आहे, ती त्या खिडकीमधून बघते ना महाराज समोरून येत आहेत. खरं तर असं खरंच वाटतं की आता खरंच महाराज समोरून येत आहेत. खरं तर हा पिक्चर जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधवचं काम, सर्वांचंच काम खरं तर खूप अप्रतिम आहे. आपला मराठी सिनेमा, आपलं मराठी भाषा ही मोठी करा मित्रांनो. म्हणजे खरं तर आपला चित्रपट येतो, मराठी सिनेमे येतात, पण आपल्याला कळत नाही. कारण काही गोष्टी हिंदी, कारण थिएटरला सुद्धा मराठी सिनेमे किती लागतात ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर
हा चित्रपट नक्कीच तुम्ही जाऊन पहा, नक्कीच या चित्रपटाला प्रेम द्या. मी जास्त तुमच्याशी संवाद साधला नाही, जस्ट थोडक्यात मी तुमच्याशी बोललो. खरं तरी शेतकऱ्यांची जी परिस्थिती ना या चित्रपटात मांडलेली आहे, शेतकरी आपल्यासाठी किती महत्वाचा आहे का, शेतकरी महत्वाचाच नाही या चित्रपटात आपल्याला पाहायला भेटेल. शेतकरी आपल्यासाठी काय असतो, जे लोक असतात कर्ज देणारे किंवा इतर काही गोष्टी करणारे, ते शेतकऱ्यांना त्याचा किती त्रास होतो, कर्ज फिटत नसल्यामुळे शेतकरी कशा पद्धतीने आत्महत्या करतात, काय करतात, अशा खूप गोष्टी त्यामध्ये दाखवल्यात. तर हा चित्रपट नक्की बघा. धन्यवाद.